फिटल सर्क्युलेशन. तर फिटल सर्क्युलेशन हे लो रेझिस्टन्स सर्क्युलेशन आहे आणि इन सिरीज आहे, इन पॅरलल आहे. दोन्ही वेगवेगळे पॅरललमध्ये सर्क्युलेट करतात. तर प्लॅसेंटाला फिटल लंग म्हणतात. तर फिटल लंग प्लॅसेंटा बंद झालं तर मग प्रॉपर लंग चालू होणार आहे. तर 3 शंट आहेत, डक्टस आर्टेरियोसस, डक्टस व्हेनोसस आणि फोरामेन ओव्हल. बर्थच्या पूर्वी हाय PVR असतो, लंग्स कोलॅप्स असतात, पूर्ण अटलेक्टॅसिस असतो. सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये रेझिस्टन्स कमी असतो. इकडनं ब्लड तुम्हाला इकडे हवं आहे तर रेझिस्टन्स कमी असतो आणि राईट व्हेंट्रिकलच सगळं काम करत असतं, त्याच्यामुळे राईट व्हेंट्रिकल डॉमिनंट असतो. कार्डियक आउटपुट 500 ml असतो. बर्थला चेंज काय होतं, बर्थला आपल्याला माहिती आहे प्लॅसेंटा बंद होतो, लंग चालू होतं. तर जेव्हा PVR कमी होतो, PVR कसा काय कमी होतो, क्लॅम्पिंग ऑफ अंबेलिकल कॉर्ड होतो. अंबेलिकल कॉर्डचं क्लॅम्पिंग झाल्यावर त्याच्यातनं पण ब्लड सर्क्युलेशनमध्ये येतं, त्याच्याने SVR वाढतो, ते वेगळा भाग झाला. O2 कमी झाला, ॲस्फिक्सिया झाला, बच्चूला फर्स्ट ब्रीथ घ्यावा लागतो, लंग एक्सपांड होतात, अल्व्हेओलर ऑक्सिजन वाढतं, pH वाढतं आणि मग पुढे मग पॉझिटिव्ह सायकल तयार होते. तर एक क्लॅम्पिंग ऑफ अंबिलिकल कॉर्डचा एक झाला. नंतर वजायनल स्क्वीज पण आहे, तो स्क्वीज होऊन बाहेर येतो, बाहेर आला की तो एक्सपांड होतो, दाबलेला एक्सपांड होतो, त्याच्यामुळे इंट्राप्युलर निगेटिव्ह प्रेशर तयार होतं, लंग एक्सपांड होतात. तर हे PVR रिडक्शनचे 2 कारणं आहेत. नंतर SVR का वाढतो, कारण की फोरामेन ओव्हल का बंद होतं, कारण की लेफ्ट ॲट्रियमचं प्रेशर वर जातं राईट ॲट्रियमच्या, तर ते फंक्शनली क्लोज होऊन जातं. ॲनाटॉमिकल क्लोजरला 3 महिने लागतात. तर का वाढत आहे, कारण की तुमचं हे बंद झालं तर प्लॅसेंटल ट्रान्सफ्युजन होतं आहे. नंतर वजायनल स्क्वीजमुळे चेस्टचं काही थोड्या प्रमाणात ब्लड आत येतं आणि LA प्रेशर वाढतं, कारण की पल्मोनरी आता सर्क्युलेशन पल्मोनरीमध्ये ब्लड येतं आहे, त्याच्यामुळे फोरामेन ओव्हल बंद होऊन जातं. नंतर मग ऑक्सिजनेटेड ब्लड डक्टस आर्टेरियोससमध्ये आल्यामुळे डक्टस आर्टेरियोसस क्लोज होतं. SVR रायझेस अबोव PVR, त्याच्यामुळे शंट रिव्हर्सल होऊन जातो. डक्टस व्हेनोसस पण ग्रॅज्युअली बंद होतं, त्याचं रिझन इथे काही दिलेलं नाही आहे, फक्त त्याच्यातनं फ्लोज बंद होऊन जातो, मग हेपॅटिक सायनोसाईडमधूनच फ्लो जाईल. ओव्हर द पिरियड ॲट्रोफी होतं. तर 2 अंबिलिकल आर्टरी असतात, त्याच्यापासून मेडियल अंबिलिकल लिगामेंट बनतात. अंबिलिकल व्हेन एकच असते, ती लेफ्ट साईडची असते, त्याच्यापासून लिगामेंटम टिरियस बनते. डक्टस व्हेनोससपासून लिगामेंटम व्हेनोसम बनतं. डक्टस आर्टेरियोससपासून लिगामेंटम आर्टेरियोसस बनतं. फोरामेन ओव्हलपासून फोसा ओव्हालिस बनतं. तर PVR कमी होतो, SVR वाढतं, 3 शंट बंद होतात. इन पॅरलल आहेत, ते सिरीजमध्ये जातात. नंतर कंजेनायटल हार्ट डिसीजचं क्लासिफिकेशन, लेफ्ट टू राईट शंट, राईट टू लेफ्ट शंट आणि आउटफ्लो ट्रॅक ऑब्स्ट्रक्शन. आउटफ्लो ट्रॅक ऑब्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही लेफ्ट साईडचं मायट्रल किंवा आयोटिक स्टेनोसिस देणार. लेफ्ट टू राईट शंटमध्ये VSD, ASD, PDA. राईट टू लेफ्ट शंटमध्ये टेट्रोलॉजी ऑफ फॅलेट. मग ते टेट्रोलॉजीमध्ये आपलं काय येतं, पल्मोनरी ॲट्रेझिया, ट्रायकस्पिड ॲट्रेझिया, ट्रान्सपोजिशन आणि टोटल ॲनॉमलस. तर हे 3 प्रकारात विभाजन आहे कंजेनायटल हार्ट डिसीजचं.